तर काका तुम्हाला किती वर्ष झाले इथं काम करून? म्हणजे 60-65 वर्ष झाली पेनला. पेनला तुम्ही हा. पेनमध्ये काम करायचे म्हणजे गणपती? कारखानेच आहेत माझे. अच्छा हो. मला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी? बरं 60 60 वर्ष. तर काकांनी 60 वर्ष काम केलेलं या फील्ड. शेवंती भाई आता वय आहे तरी पण मी अजून मारा सांगितलं नाही शेट तरी मारू शकतो. मला असं वाटतं की देवच आपल्या हातून काहीतरी घडवत असतो. आता हे आबा 75 वर्ष हा हा त्यांना तर दाखवलं मी. एवढा असा माणूस तुम्हाला दिसणार का? आजपर्यंत ते फिट आहे. हो. ही देवाचीच कृपा आहे की ते काम त्यांच्या हातून होतंय. लागली ओढई तुझ्या भेटीची दही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे सावरकरमध्ये फेमस वर्कशॉप सौरभ कला केंद्रामध्ये. तर इथं बघू शकता मी आता कारखान्यामध्ये पूर्ण मागं मूर्तीचं काम वगैरे चालू आहे आणि आपला मित्र यश शेंडे तर हा इथं काम करतो. तर यश भाई, आता तुला 7-8 वर्ष झाले तर गणपतीचं काम करून म्हणजे काय फिलिंग येते जेव्हा तू काम करतो गणपतीचं? आता तो देव आहे, आपण त्याला घडवणार आहे कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे. देवाला घडवताना जी आपली एनर्जी असते ना ती एकदम भरून येते मनातून. म्हणजे आपण त्याला बनवतो असं वाटत नाही, उलट आपल्याकडून तो आपल्याला बनवून घेतोय स्वतःला, आपल्याकडून काम करून घेतोय तो. म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला असे शब्दच नाही. देव उद्या गणपतीला फक्त 4 दिवस शिल्लक आहेत आता सध्याच्या घडीला. आणि तुम्ही पण इथे आता तुम्हाला पण येऊन बराच वेळ झाला, थोडा लोड पण असेल ना, मूर्ती वगैरे सगळं रेडी करायचे. आणि मित्रांनो आता 4 दिवस राहिले, 4-5 दिवस. 27 तारखेपासून गणपती बसतो. गणपतीचा अंतिम भाग म्हणजे असतो अग्नी. त्याला जिवंतपणा देणं म्हणजे देवाला मेन घडवणारा माणूस. आमचे गजानन कापकर असतील ते आमच्यासाठी खास पेणवर नाही येतात. तुम्ही पण आता बघू शकता. गणेश दादा, आता त्यांना पण मी दाखवतो. गणेश दादांना पण ते स्पेशल आखणीसाठी पेनवरून इथं येतात. ऑनली गणपतीच्या टायमाला त्यांच्या तिथं पण काम असतं, ते सगळे इथं आले. तुम्ही आता बघू शकता की आमच्या कारखान्याचे जे ओनर आहेत ते आम्हाला म्हणजे मोठ्या भावासारखे असतील, महेश शेंडे. त्यांचं पण आम्ही या आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो की आज जे काही आम्ही आहे ते त्यांच्यामुळे काय त्यांनी आम्हाला घडवलं, शिकवलं. कसे मूर्ती आपण करू शकतो, कशी आखणी करू शकतो, कशी पेंटिंग करू शकतो. तर तुम्ही पण त्यांच्याशी बोलून काय ते पुढचं त्यांची जे भावना होत्या, एवढ्या वर्ष त्यांचा सहवास होता, कसं त्यांनी हा कारखाना चालू केला, कसं ते पुढे त्यांचा स्ट्रगल जो काय तो तुम्ही त्यांच्यावरून घ्यावा. धन्यवाद. तर आपल्यासोबत आहेत सौरभ कला केंद्राचे ओनर महेश टेंबे म्हणून. तर महेश काका, तर तुम्हाला किती वर्ष झाले या फील्डमध्ये आणि अनुभव काय? मला या फील्डमध्ये 25 वर्ष झाली आणि सुरुवातीला मी एक 5 मूर्त्या तयार केलेल्या. त्याच्यानंतर मी वर्कशॉप जेव्हा चालू केलं तेव्हा माझ्याकडे 38 मूर्त्या होत्या, पण त्याच्यापैकी माझ्या 31-32 मूर्त्या सेल झाल्या होत्या. आता माझ्या कारखान्याला 25 वर्ष झालेली आहे. त्याच्यात सर्वात मोठा हातभार जो आहे तो सौरभ केंद्रे माझा मुलगा आणि जान्हवी जाधव तिचा. कारण काय की हे जे काम आहे गणपतीचा कारखाना चालवणं हे एका दुसऱ्याचं काम नसून ते सगळ्यांचं एक टीमवर्क आहे. तसं माझ्या घरातले माझी मिसेस झाली, माझे वडील झाले, परत सौरभ केंद्रे झाला, जान्हवी झाली, माझ्या भावाच्या मुली येतात, दिव्या म्हणून होते आणि योगिता म्हणून होते. परत आता माझ्याकडे हे पेनवरून आखणीसाठी दरवर्षी येतात आवडून. कारण कसं आहे की आमचं एक ऋणानुबंधाने एक नातं जमलेलं आहे. गणपती जे आहेत ते आपण म्हणजे कारखान्याचं सर्वच जण चालवतं, पण मूर्तीला कुठलं कलर कॉम्बिनेशन कसं काय होईल ह्याचा सगळं आपण सगळ्या दृष्टिकोनाने विचार करून त्या मूर्तीला सुरुवातीचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यात ना एक देवरूप आणण्याचा प्रयत्न करतो. सौरभ आणि जान्हवी यांचा हातभार मोठा म्हणजे की आज माझ्याकडे 400 मूर्त्या बुकिंग आहे. ते रेफरीचं वगैरे काम जास्त करून तेच करतात आणि या 6 तारखेलाच बुकिंग रेफरीचं बंद केलेलं आहे. ज्या नॉर्मल मूर्त्या त्या कस्टमर येऊन घेऊन जाऊ शकतात, पण डायमंड आणि सगळ्या मूर्त्यांचं काम आम्ही 6 तारखेलाच बंद केलेलं आहे. तर यावर्षी माझ्याकडे 400 मूर्त्या बुक आहेत.
तुम्हाला या फील्डमध्ये 25 वर्ष झाली, तर त्याच्या 25 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा होता की जेव्हा आपण गणपती मूर्ती आपण बनवतो तर काय फिलिंग येते आतमधून की आपण देवाची मूर्ती बनवतोय म्हणून त्याला कलरिंग वगैरे असं काय वाटतं आतमधून? मी जेव्हा सुरुवातीला पहिल्या वर्षी जेव्हा हे 2000 साली जे सुरू केलं कारखाना, तेव्हा एक माझा एक निश्चय होता की आपण त्याच्यातनं आपल्या मनातल्या भावना आणि आपल्यामध्ये जे वाटणार देवाबद्दल जे आदर किंवा प्रेम आहे ते आपण त्याच्यामध्ये ओतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की जे काही काम करायचं ना ते आपण बोलतो की एक परिकाष्ठा करायची, मनातून आपल्या भावना त्यात उतरल्या पाहिजे आणि जेणेकरून की मूर्त्या करायच्या म्हणून करायच्या असा विषय नाही, त्याच्यामध्ये अक्षरशः जीव उठला पाहिजे आपण. त्यामुळे त्या मूर्त्या एकदम नावारूपाला येतील किंवा त्याच्यामध्ये जिवंतपणा राहील, जेव्हा देव पण जाणेल. तर तुमच्याशी भेटून खूप बरं वाटलं. तर मित्रांनो तुम्ही पण नक्की विजिट करा. आता 4 दिवसच राहिले गणपती उत्सवाला, तर आता काम थोडं जरा लोड असेल ना. आज तुम्ही ह्या ज्या मूर्त्या बघताय ह्या तुम्ही आज मूर्त्या बघा आणि उद्या किंवा परवा ह्या मूर्त्या तुम्हाला कम्प्लीट झालेल्या दिसतात. हे तुम्हाला कळेल की आजच्या दिवसात जे काम आहे त्याच्यात 2 दिवसात ह्या मूर्त्यांवरती काय काम होणार. धन्यवाद काका टाइम दिल्याबद्दल. तर आता आपण पूर्ण एक्सप्लोर करूया मूर्त्या आखणी वगैरे कशी काय काढतात म्हणून कलरिंग वगैरे ते सगळं आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. पूर्ण नाव काय बोलले? अच्छा. तिथं बघू शकतात आता पूर्ण आखणी वगैरे केली. आता ते फेस हिला काय म्हणतात? गंध. तर आता तुझी पेंटिंग वगैरे चालू आहे. अजून किती मूर्त्या करायच्या अजून आखणी? आज होईल 10 मूर्त्यांची आखणी करायची ना तुम्हाला आज. तर दादांना 10 मूर्त्यांची आखणी करायची. बघू शकता किती बारीक काम आहे. आता तुम्ही पेनवरून इथं येता मग डायरेक्ट फक्त गणपतीच्या टायमाला की इथं स्टे करतात तुम्ही? मग डायरेक्ट अमरापूरला मग आपलं पेनला मग? ओके. अच्छा. फक्त तुम्ही मग गणपतीमध्येच येतात का? गणपती? अच्छा अच्छा. ओके ओके. आणि बाकीच्या टायमाला बाकीच्या महिने अमरापूरला आपलं पेनला असतात. ओके. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, तही दिशा तुरताई आगमनाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो.
नंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला, गल्यान घातल्यान मोत्याच्या माला, माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. जानवा रेशमी शेला, पायाने घातला घुंगराचा वाला, माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. दुर्वाशमी फूल जास्वंदीचा, नैवेद्य 21 मोदकांचा, माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. आता काय बाकी बोलले, नखं झाले अजून? हां हां, ओके ओके. आणि दादांच्या 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आखणी काढायचं. तर बघू शकता किती परफेक्ट काढलेली आहे आखणी. आणि बाकीचं जे आहे ओम वगैरे बंद. ही समिंदराची लाट, देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात, देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा, ठेवा तो जीवन आमुचे, देतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा, बाप्पा मोरया मोरया. बघू शकता ही आणि ही मूर्ती कलर करायची बाकी आहे. कलर करणार आहेत. इथं बघू शकता बरेचशे मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत. एक मूर्ती एक नंबर लुक यायचा पण. गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बप्पा मोरया रे यूट्यूब चॅनल मोरया रे बप्पा मोरया रे देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, दही दिशा दुर्ताई आगमनाची, डोक्यावर
देवावर पाठ हा लाडके बाप्पाचा घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी यायला हो. देवाचा देव माझे घरी यायला हो. चंदनी पाटाव बैसविलाय दादा तुम्हाला हे सगळं आखणी वगैरे शिकायला म्हणजे किती दिवस लागलाय काय शेअर करू शकता? हा 5-6 वर्ष शिकायला लागले म्हणजे हे आणि अच्छा ओके हां हां अच्छा हां ओके. तसंही डिफिकल्ट पण आहे म्हणजे 5-6 वर्ष आपल्याला हे करावं लागतं ना प्रॅक्टिस वगैरे हे ते. त्याच्यानंतर मग कधी असं मग एका टाईमनेच म्हणजे आता तुम्ही कसं काढता ते आखणी वगैरे मग एका टाईममध्येच बनून जाता ना पूर्ण? आता तेच तर दादांचा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि दादा पेनला राहतात, पेनवरून इथं येतात स्पेशली आखणी वगैरे मूर्त्यांना म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या आखणी वगैरे काढतात इथं. तर काका तुम्हाला किती वर्ष झाले इथं काम करून? म्हणजे 60-65 वर्षे झाली पेनला. पेनला तुम्ही पेनमध्ये काम करायचे गणपती? म्हणजे कारखानेच आहेत माझे. अच्छा ओके. मग तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी? बरं 60 वर्ष. तर बघू शकता काकांनी 60 वर्ष काम केलेलं या फील्डमध्ये, गणपतीच्या फील्डमध्ये. आता 75 आता वय आहे तरी पण मी अजून मारायला सांगितलं नाही शेट तरी मारू शकतो. तर आपलं तर काकांचं 75 वय आहे तरी पण दादा एकदम म्हणजे काममध्ये एकदम बाहेर आहेत. कलर वगैरे बोला काही पण काम ना कसलं पण काम तेच. तर खूप प्राऊड फील होतो की एवढ्या वेळामध्ये पण तुम्ही हे सगळं काम करताय. ते मग काय वाटतं जेव्हा आपण गणपती? काम करतो. अच्छा ओके. मग कसं वाटतं की जेव्हा आपण गणपतीचं म्हणजे गणपतीची मूर्ती आपण जेव्हा बनवतो तर काय वाटतं आतमधून? आनंद ना एकदम तेच. तर इथं जेवढे पण वर्कर्स आहेत इथं म्हणजे जे गणपतीचे कामं करतात तर सगळ्यांना आनंदच होतो एकदम. हे ते एकदम वेगळीच फिलिंग येते आतमधून बरोबर ना? तर तेच. अजून आता मग तुमचं अजून काय काम आत्ता काय करणार आहेत तुम्ही अजून? कलर ना आणि आखणी पण आत्ताच होणार आहे या मूर्त्यांची? आत्ताच होणार आहे तेच. आणि आखणी करायला आपले गजानन दादा आलेत पेनवरून. हा हा. जसं शेवट येतो ना म्हणजे जो आखणीवाला असो किंवा शेडिंगवाला किंवा अजून कोण काम करतो हा त्याला शेवटला असं वाटतं की काम कधी संपते, गणपती बाप्पा कधी आपापल्या मकरात जात आहे. हा जसे जसे दिवस जवळ येतात असं वाटतंय की गणपती बाप्पा कधी पूर्ण होऊन मकरात जाऊन बसतायत. ओके. तेव्हा आम्ही मोकळे होतो तर ते आपापल्या मकरात जाऊन बसलेले असतात. तर मग कंटिन्यू काम वगैरे चालू असतं ना? 2 महिने हे कारखानदार असतात ते 2-3 महिने सांभाळतात. त्यांना सांभाळणं पण मेन आहे गोष्ट. ओके. ते तर आहे. काय फिलिंग येते जेव्हा आपण कलर वगैरे म्हणजे जे देव मूर्तीचं आपण जेव्हा काम मला असं करतो? वाटतं की देवच आपल्या हातून काहीतरी घडवत असतो. आता हे आबा 75 वर्ष हा हा त्यांना तर दाखवलं मी. एवढा असा माणूस तुम्हाला दिसणार का? आज पण ते फिट आहे. हो. ही देवाचीच कृपा आहे की
ते काम त्यांच्या हातून होतंय ते. हा मूर्त्या टचअप वगैरे होता ते अजून फिनिशिंग वगैरे. फिनिशिंग झाली काय मूर्त्यांची? चालू आहे ना. तेच हे फिनिशिंग होती ना. तर दादा तुला किती वर्ष झाले काम करता करता? मला या कामात 7 वर्ष. 7 वर्ष झाले. तर दादाला पण 7 वर्ष झाले इथं बघू शकता. आणि आता इथं फिनिशिंग वर्क चालू आहे. मग दादा तू काय काय करतो? फिनिशिंग करतो आणि कलरिंग वगैरे. कलरिंग पूर्ण माती काम करतो. मातीचे शाडूच्या मातीचे पण बनवलेत मूर्त्या. अच्छा ओके. तर इथं दादा ऑलराऊंडर आहेत, सगळं काम करतात. फक्त आखणीला ते दादा येतात बरोबर ना? आखणीलाच फक्त ते दादा, बाकीचे सगळे काम ऑल तुम्ही करता ना? हां ओके. तर इथं फिनिशिंग वर्क चालू आहे बघू शकता. अजून किती बाकी आहे फिनिशिंग करायच्या मूर्त्या? ही एक झाली, अजून 3 ना? एक आणि याच्या मागे अजून एक मूर्ती आणि तिसरीवाली मूर्ती. ते तर 3 मूर्त्या आहेत फिनिशिंग करायच्या बाकी आहेत. आत्ता जी तुम्ही बॉर्डर मारली तीच ना? तीच बोलत होते ना? नाही त्यातली म्हणजे अगर ती एकदा मारली आणि काय मिस्टेक झालं तर वापस. अच्छा वरची हां ओके. ही झाली ना तर काय प्रॉब्लेम नाही ना. हां वाईट भरू शकतोच परत. हां ओके. ही एकदा चुकली तर काय नाही करू शकतो. हां. तर मित्रांनो हे खूप बारीक काम असतं जे की दादांनी सांगितलं आता. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. तेच आता काम वगैरे चालू बघू शकता. आखणीचा बॉर्डर वगैरे झालेली आहे. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली. या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, दही दिशा तुरताई आगमनाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आईला हो. देवाचा देव माझे घरी यायला हो. देवाचा देव माझे घरी यायला हो. चंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरयाला. माझे लारू के मोरयाला. हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला, गल्यान घातल्यानं मोत्याच्या माला. माझे लारू के मोरयाला. माझे लारू के मोरयाला.
ही मूर्ती बघू शकता दादांनी काय आखणी काढली, एक नंबर. जय मल्हारचं म्हणजे हे दिलं आहे, रूप दिलं आहे त्या मूर्तीला तेच. तर मित्रांनो, अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मनापासून तर लाईक करून कॉमेंट करून फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा तेच. आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया तेच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तेच. तर बाय बाय, टेक केअर तेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.